नमस्कार, मी कोमल म्हटले आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर 100 लोकांच्याहून अधिक लोकांचं जेवण असतं, तर इथं बनवत आहेत माझ्या मागे। तर तिथं जाऊन आपण बघू कशी प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे। इथे मसाल्यासाठी कांदा भाजून घेत आहेत। हे चिकन टोटल 25 किलो आहे, तर ते बारीक बारीक सगळी मंडळी चिरत आहेत। आणि ते मसाल्याचं साहित्य जे आहे, लसूण सोलणे वगैरे, ते इथं आमच्या गल्लीतील बायका सगळ्या करत आहेत। कांदा भाजून झालेला आहे आणि इथं मसाला वाटण्यासाठी आबांनी साहित्य दिलेलं आहे मसाल्याचं। प्रथम इथे जिरा राईस करून घेत आहेत, त्यासाठी भांडं चढवलेलं आहे आणि साहित्य काय काय लागणार आहे जिरा राईससाठी ते इथं आबा सांगतच आहेत। आबा हे काय करायला साथ? हे तांदूळ बनवायला चालू आहे। जिरा राईस काय काय साहित्य घालायला साथ? पहिल्यांदा थोडं तेल टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकलं, पाणी टाकलं, परतून यामध्ये गरम पाणी साईडला एक भांडं ठेवलेलं आहे, तर यामध्ये आता गरम पाणी घालणार आहेत। मोठं मीठ का? मोठं मिठाचा अंदाज गावतोय आपल्याला म्हणून मोठं मीठ वापरायचं। इथे सांग तांदूळ आधी 3 किलो इथे सुरुवातीला 12 किलो तांदूळ घालत आहेत। आपला एकदम मस्तपैकी जिरा राईस तयार झालेला आहे। पातेल्यामध्ये साधारण अर्धा किलो कांदा, तमालपत्र, इथं थोडं हिंग आणि आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं घालून भाजून घेत आहे। इथं चिकन आता फोडणी मारणार आहेत, तर यामध्ये चिकन घालत आहे। चिकन साधारण 20 किलो आहे। मीठ हळद टाकून झाल्यानंतर इथे लाल तिखट पण टाकलेलं होतं, पण तो व्हिडिओ घेता आला नाही। 5 ते 10 मिनिटं हे झाकण टाकून वाफवून घ्यायचं, जेणेकरून याला मिठाचं पाणी सुटतंय। त्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतून मटण शिजवून घ्यायचं। इथे चिकन शिजलेलं आहे आणि ते साईडला काढून घेत आहेत आणि आता आमटी करायची आहे। तर त्यासाठी आमटीसाठी जो मसाला आहे तो थोडा मसाला आमटीसाठी आणि थोडा मसाला सुक्यासाठी असं साईडला काढून जो आमटीसाठी मसाला आहे त्यामध्ये लाल तिखट
आणि आपलं जी चवीसाठी खास ट्रिक वापरतात ती म्हणजे इथं ज्वारीचं पीठ वापरतात आणि ज्वारीचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ वापरतात. तर आबा इथं तेच पीठ आणि लाल तिखट मसाल्यामध्ये मिक्स करत आहे आणि हा मसाला मिक्स करून आपण आमटीत ओतणार आहे. इथे चवीपुरतं मीठ आणि वरून कोथिंबीर घालत आहे. आधी आपण थोडं मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथं चखून मीठ घालावं लागतंय. आणि इथं आपली आमटी उकळलेली आहे, झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. आपला इथं झणझणीत तांबडा रस्सा बनवून झालेला आहे. तर आपण आता सुक्कं बनवून घेऊ. तर त्यासाठी दुसऱ्या पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण कांदा घालू. तर इथं साधारण कांदा अर्धा किलो घेतलेला आहे. तो चांगला परतून घेऊ. कांदा चांगला भाजला की यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून ही पण आपण चांगली परतून घेऊ. यानंतर मग यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे मसाल्याचं वाटण ते घालून चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये नंतर हळद, थोडीशी हिंग, चवीपुरतं मीठ आणि इथं लाल तिखट. आणि जर तुम्हाला झणझणीत असा तवंग जर यायचा असेल, कट म्हणतात आमच्या भाषेत, तर त्याच्यासाठी कुठली चटणी वापरायची ते आपण आपले आचार्य आहेत त्यांच्याकडूनच ऐकू. कट या ज्वारीच्या सांबाराला ही चटणी वापरायची. काश्मीरी किंवा बैलछाप. काश्मीरी किंवा बैलछाप. इथे घरगुती आणि काश्मीरी मिरची घालून चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि आपलं मसाल्याचं भांडण एवढा सुद्धा मसाला साईडला टाकायचं नाही, तर त्यामध्येच पाणी घालून इथं चांगला मसाला शिजवून घ्यायचा. आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवून झाल्यानंतर यामध्ये आपलं सुक्कं चिकन घालायचं आणि आपलं असं झणझणीत असं सुक्कं चिकन तयार होतं. चुलीवरनं भांडं उतरलं की याच्यावरनं अशी मस्तपैकी कस्तुरी मेथी पसरायची आणि आपलं सुक्कं तयार. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.